नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आजचा ब्लॉग झालाय काल सायंकाळपासून सुरू. सायंकाळी मी झोपून उठल्यावर वरती गेलो. अरे शूज टाकले होते ना, तेच घ्यायसाठी गेलो होतो. मौसम मस्त बनला होता, मस्त हवा चालू होत्या. थोडा मजे घेऊन घेतले आणि खाली आलो. जेवण वगैरे निपटवलं आणि ऑफिस जायसाठी निघालो. ऑफिस जाताना गन्नाच्या ज्यूसची एक दुकान दिसली. मग काय 60-90 मारूनच घ्यावं म्हटलं. गन्नाचा ज्यूस पेला आणि ऑफिसला गेलो. 9 घंटे काम करून सकाळी सुट्टी झाली. भूक लागली होती, पण उपवास होता आज गुरुवार, म्हणून चहा पिऊन घेतला आणि झोपून गेलो. उठल्यावर अंघोळ वगैरे केली, प्रार्थना केली आणि आपला साबुदाणा खाऊन घेतला. आज थोडं बाहेर जायचं होतं, त्याचसाठी तयारी करत होतो. मित्राचा फोन आला होता. त्याच्या बहिणीचं लग्न आहे, तर त्याला फेट्याचा कपडा घ्यायचा होता, त्याच्या आउटफिट सोबत मॅचिंग. तर तो बोलला की चल तुझ्यासोबत जायचं आहे. मग सनस्क्रीन वगैरे चोपडून घेतली, कारण खूप जास्त ऊन आहे. पहा ना, मी तर डाकूच बनलो पूर्ण. अरे खूप जास्त ऊन होती, म्हणून असं बांधून घेतलंय. मग चितारोडीमध्ये पोहोचलो, कपडे पाहिले. मला एक पण कपडा आवडत नव्हता, माझ्या मित्राला सुद्धा. तर तिथून दुसऱ्या दुकानात गेलो. मग तिथे पण नाही आवडला. त्या ताईने तिसऱ्या दुकानात नेलं. त्यानंतर मित्राच्या ओळखीचा एक काका होते, त्यांचा फेट्याचा बिझनेस आहे. तर त्यांच्याकडे पण गेलो, पण आम्हाला काही हा कपडा आवडलाच नाही. मग त्याने विचार केला की निंबू पाणी पिऊन आणि तो सायंकाळी आपल्या ताईसोबत येऊन घेऊन जाईल. मला चहा खूप आवडते, म्हणून चहापत्तीची शॉप दिसली तर चहापत्ती घेऊन घेतली आणि घरी येऊन उन्हामुळे गेलो. खूप थकलो. बाय मंडळी, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.